नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, रामकृष्ण हरी. आज आहे कार्तिक एकादशी. आम्ही चाललोय पंढरपूरला. सामा येतोय गाडी घेऊन. तर वेटिंगला बसलो आहे आम्ही इकडे चिंचेखाली. ये मी बसले दोघं जण. तर आता येईल, निघाल आज थोड्या वेळात आम्ही. चला मग जाऊया. आहे एका तासानंतर गॅरी होत. चला चल. एक तास झालेला फोन करून, आत्ताशी आलाय बघा. खूप वेळ लावतो. लावलाय गाडीला फोन, काही आला नाही म्हणून त्याला देतो शिव्या. समाधान चालतो गाडी. आता गाडीला खुराक टाकायचं आपल्याला पुढे गेल्यानंतर गगनगिरी पेट्रोल पंपावर. चला जाऊयात. आता आलो सोनाली जवळ. असा व्ह्यू आहे. पाऊस होता म्हणून गाडीच घेऊन चाललो ना. टोलेवर जायचं होतं आम्हाला. तिघच आहेत. दोघं जण तर ढळली, नको म्हणली आम्हाला. नाही तोंडीच आहेत ती. त्यांना इथून पुढे कुठेच न्यायचं ना. आता उज्जैनला जायचं आपल्याला नेक्स्ट ट्रिप. यांना नेत नसतो आम्ही, तिघच जाणार. संपलं विषय. गणेश करायला नाही. अरे बायकोच्या बाईला तू आला नाही. अभी मजा आएगा ना भिड़ो. पेलीची नागिन निघाली. घरी कोण नाही म्हणून थांबलाय घरी. अरे असलं लय बघितलं मी सांड, पण तू बायको घराला सांड सांभाळलेला घराला राखण घेतला का व्हिडिओ मध्ये? घेतलाय जाऊ दे, हा व्हिडिओ मला पडतो. शिवाय टाकायचं बघा गल्ला हाणून आलाय दुकानातला. दुकानाचा घालला. आता गाडीत टाकायचं आम्हाला. पेट्रोल आलं का ते गगनगिरी पेट्रोलियम पेपरखेड पाटिंग. कसा आहे व्ह्यू बघा. किती करा जर पोरांनो. 20 टाकायचं. 20 टाकायचं पेट्रोल आपल्याला. चला मग टाकूयात पेट्रोल आता. मित्रांनो आता आलोय आपण परांड्यामध्ये. बघा कशी गर्दी. आज बाजार दिवस असतो परांड्याचा. अजून रोडची कामच चालू आहेत. कधी होत्यात काय सांगता येत नाही. अवघड खेळ आहे. आता ऊस तर चालू झालाय. कसं व्हायचं काय माहिती. असा विषय आहे. हम ले जाएंगे ही गाडी बघा. आणि आमचा तुला ह्या का असाच अजून ह्या का बघा ह्या का कवाला का तू बनवायचा कोण असं कवा नाही. मला तर वाटतं तू राहतो का असाच साकडं घालायला चाललोय पंढरपूरला. विठ्ठल. अरे मला तर वाटतं तू कोण असंच राहतोय लागा. इथली पाहून आहे तुला नसतो राहत. राहायला लागा तू. खरंच राहिला. धाराशिव मध्ये पूर आलता ना. इथपर्यंत पाणी होतं. सगळं रोड बंद होतं. आपण तुम्हाला दिसत असेल समोर कसा विषय झालाय. काटे कुठे सगळं वाहून गेलं. शेतीचं नुकसान झालं. आता रोड बंद होता सगळं. यापर्यंत सगळं तुटलंय. असं सगळं वाहून गेलंय बघा. इकडं बी असं आहे आणि इकडं बी असं आहे. असं झालंय बघा. सगळं नुकसान झालं. काय करणार. उन्हाळ्यात काय काम करत नाही. इथपर्यंत पाणी आलं मित्रांनो बघा. हे झाडांना लागलेलं दिसतंय का. इथपर्यंत पाणी होतं. किती पूर बेकार आलता बघा सिना नदीचा. लय अवस्था बेकार आहे. काही लोकांची वस्तू बघा. खूप अवघड झालं होतं बरं का गेल्या 2 महिन्यात. एकदम कधी लोक नाव ठेवायचे आमच्या जिल्ह्याला धाराशिवला. दुष्काळी भाग आहे, दुष्काळी भाग आहे. मग पावसाने दाखवलं दुष्काळी का काय आहे ते. सगळा राडाच केलाय बघा. असला नातखोळा झाला. सगळं बंद झालं होतं. ठप्प झालं होतं सगळंच. कोरोनासारखंच वाहतूक बितूक सगळं ठप्प. या पुलाच्या वरतून पाणी होतं. इकडे बी आलं बघा. आता तुम्हाला दाखवलेलं हे असं झालं सगळं बघा. ही सिना नदी बघा आमची. अतिक्रमण केलं बी असं होऊ शकतं बरं का. चालेल रोड आहे ना. इकडं बी बघा हे असं झालं. सिनेमाईचा कोप होता. हे सिनेमाईचा कोप. की बिचाऱ्यांच्या घरात पाणी घेतो. अवघड खेळ झाला सगळं. ऊस वाहून गेल्या. अवघड बेकार झालं. कुर्डवाडीमध्ये आम्ही आता चहा वगैरे प्यायचा आहे. मग जायचं पुढं. इथे मोठं जंक्शन आहे कुर्डवाडी जंक्शन. असं विषय आहे. इथं काचा लावून घ्यायचा तुम्ही. हे पांढरे पांढरीवर असताय तुम्ही.
अरे ह्याचं लग्न व्हायचं, याला गोरं व्हायचं अजून. बरोबर व्हायचे ट्रीटमेंट चालू होती माझी. व्हिटॅमिन सी खातोय मी रोज. तुला काही कळतं की नाही? नाही, तुलाच घे पोरला तुझ्या. म्हणजे चहा प्यायला हे याचा खर्च आहे. घ्या रे. थांबलं साहेबावर चहा प्यायला कुठं. माझा बी गेला का काढून जलना पोट ते बेकार चोट. चौकातून निघाले पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या दर्शनाला. ठीक आहे, सगळे पुढे टेम्पो आले तिकडे. रामकृष्ण हरी. नाही तिथे ब्रेक जयसलमेरला जायचं का? अरे काल पडली हाय हाय. कसं नाही व्हायला जयसलमेर. बघा आता गाडी कोण चालवते बघा. हा एक शेमना उतरला चालवायला, त्या छाटूजीला चालवायला नाही आणि ही शेट याला चालवायला लागला गाडी. ही जर काय 40च्या वर जाईनाच, हे लागला ताणायला ह्याला नाही बरं गाडी चालवायला. शेमनी हजार जमान जाऊ दे बाबा. हे फोन रेसिंग चालवलं पण गालगणी ब्लॉगर. ह्याच्याकडे नाही लायसन गाडी चालेल. आणि चालवतोय गाडी हायवेला. हायवेला चालवतोय. मोबाईल मध्ये हाय मोबाईल. ना ह्याला गाडी घेऊ नका बघा तुम्ही. इथे ताणतोय गाडी. अजिबात कसलीच गाडी घेऊ नका ह्याला. ह्याला हात राहून द्या ह्याला. याला इष्टून चुकून मी गाडी घेऊ दे. इष्टून जाऊ बरी ह्याला. एसटीत बसून लावायचा. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत शेटफळ फाट्यावर. चला मुडलिमला. आपण आता पंढरपूरच्या 20 किलोमीटर लांब आहोत अजून. तर नाही ब्रेक. गाडीला नाही ब्रेक. आणि आमचा गणभाऊ चालवतोय 50, 60, 80, 100 आणि लायसन पण नाही आहे इकडे. लायसन हाय मोबाईल मध्ये आपल्या. आणि पाठीमागं झोपलाय. गाड झाली खाल्लाय सकाळ. मित्रांनो, वातावरण झाले. मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे. राजा तुम्ही ध्यान ठेवा. काय हाल नाही. गण्याला हाल नाही तर महारे आहे तुम्हाला जाऊ. अरे तुम्ही तसंच घरी बसा. तुम्ही तसंच बांगड्या करा तुम्ही बांगड्या. बांगड्या 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 आणतो पंढरपूर आणतो बांगड्या तुम्हाला दोघायला. बांगड्या गरम गरम बांगड्या. बांगड्या गरम बांगड्या. बांगड्या आणतो. 2 डझन आणतो तुला. मोठा हात आहे तुझा. मोठा आहे. मोठं राजाला आपल्या 6 आणतो. अर्धा डझन. डबल एक्सेल साईज बांगड्या. हे आमच्या गावातलं पिकअप आहे आणि इथं याचं एक चुलता आहे पिकअप मध्ये चाललंय. हे भेटतोय पुढे जाऊन देऊ. कारण का त्याला म्हणले होते तुला यायचं नाही का, चल गाडी घेऊन जा आपण. नाही म्हणलं, पण आमचं अचानक ठरलं त्यामुळे चाललं. असू द्या, बघू तिथे गेल्यावर भेटू. मेन तिकडे बघा. 1, 2, 3 निघून आलं बाहेर. तिकडे भरपूर गर्दी होती. फायनली गाडी इथं लावलेली आहे पार्किंगला. बाटली घ्यायची काय? पाण्याची बाटली घ्या. मस्त जायचं मठाकडे, दर्शन वगैरे घेऊन यायचंय. मठात जायचं, परत नंतर आधी दर्शन घेतो मग येतो. पंढरपूरमध्ये पोटासाठी काय पण करावं लागतं.
अशा तऱ्हेने वाळवंटी आम्ही पोहोचलेलो आहे. आता आपल्याला आंघोळ वगैरे करून जायचं आहे. पण कुंडलिकेचं दर्शन करून डायरेक्ट नामदेव पायरी वगैरे गर्दी असणार आहे, त्याच्यामुळे त्या दर्शन होणार नाही. आता आलोय आम्ही इकडं चंद्रभागेत तरी. राजा आम्ही आलो बघा. गण्या राजा आलो आम्ही. तुम्ही भांडे घासा म्हणा घरी. काय घ्यायचंय? काचच्या बांगड्या करून घेणार आहे तुम्हाला. बांगड्या आला इथं आंघोळ करायला आता. मार्केटचं नाव काय रे? यामध्ये एका मिनिटामध्ये अंतर फोटो कलरमध्ये शेअर फोटो मिळणार. 1 मिनिटामध्ये फोटो. यामध्ये एकामध्ये फोटो. पाणी कुंडलिकाच्या मंदिरापर्यंत आहे. इथपर्यंत आहे सगळं बघा पाणी इथपर्यंत. नामदेव पायरीकडे दर्शनासाठी चला मग जाऊया. सगळे आले पाठीमागे, सगळे गर्दी दर्शनाची लाईन समोर चालली तिकडे. पंढरपूर मध्ये दिसले तिकडे दोघं जण. आता दर्शन झालं आमचं नामदेव पायरीचं. तिथं दिसले कोपऱ्यात VIP गेट. नामदेव पायरी चाललेला आहे कार्तिक एकादशी. गुड इव्हनिंग मित्रांनो. आता दर्शन झालेलं आहे. आम्ही चाललोय वाखरीकडे. घोडे बाजार आणि बैलाचा बाजार आहे का ते बघायला चाललोय. आम्हाला दोघं जण ही भेटलेत तिथं. चंद्रबागेलाच भेटली आम्हाला ही. नाही, चंद्रबागेची वरती दर्शन झाल्यानंतर नामदेव पायरीच्या पलीकडचं साईड. चला मग जाऊया. असा मी पंढरपूरचं बघा कसा विषय. भरपूर मोठं केलं. हो, नवीन झालेलं यात्रेसाठी. इकडे का आपल्या रोडला का. आम्ही आलो आता बैल बाजारामध्ये इकडे पंढरपूरमध्ये बघायला. चला मग तुम्हाला दाखवतो बैल कशा गेलेने आणले आम्हाला इकडे. अंधार पडलाय. कसा आहे ब्लॅक खिल्लारी बैल, एक नंबर.
दर्शन झालेलं आहे. आम्ही निघालो होता गावाकडे. गुरा पंढरीवरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. काही लोक मुक्कामाला थांबलेत. आम्ही चाललोय गावी. 9:15 वाजले रात्रीच्या. चहा प्यायला थांबलो सकाळच्या जागेवर साईबावरती. असा विषय आहे. ये नको म्हणत होतं चहा प्यायचं पण प्यायचं आहे वाटतं त्याला पण. नमस्कार मित्रांनो, रात्रीच्या वाजलेत 11:15. आम्ही आलो पंढरपूरहून. आपल्या ब्लॉगचं एंड इथंच होतं आहे. आवडत असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि गावात चालू आहे भजन. चहा प्यायला सुट्टी झाली त्याची टी टाईम.